TV9 मराठीशी बोलणार आहेत लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे। श्रीकांतजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातले सीनियर मोस्ट खासदार प्रतापराव जाधव यांना संधी दिली आहे, मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। खरं तर तुमच्या नावाचा आग्रह खासदारांमध्ये जास्त होता, पण प्रतापराव जाधव यांना संधी देते। बघा, आमचा पक्ष जो आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। नेहमी कार्यकर्त्याचा पहिला विचार करणारा हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा विचार करणारा नेता आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एक कार्यकर्ता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली, आज सर्वोच्च पदावरती जाऊन पोचले। आणि जरी त्यांचा मुलगा खासदार तिसरी वेळ असला तरी कार्यकर्ता फर्स्ट प्रायोरिटी कार्यकर्ता। मला देखील त्यांनी विचारलं, पण मी म्हणालो की मला आज पार्टीचं काम करायचं आहे, ग्राउंड लेवलवरती पार्टी मजबूत करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं यश आपल्याला कसं मिळेल त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे ग्रासरूट लेवलला कार्यकर्त्यांना बळकटी देण्याचं काम जे आहे हे माझ्याकडून होईल। मला या मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये जर अडकलो तर पक्षाला जो आहे तो वेळ कमी मिळेल, म्हणून आज त्यांनी देखील तोच विचार केला की एका कार्यकर्त्याला जो 3 टर्म आमदार आहे, 4 टर्म खासदार आहे, एकदा मंत्रिपद जे आहे ते भूषवलेलं आहे त्यांनी, आणि अशा कार्यकर्त्याला जे आहे हे जर आपण संधी दिली तर मला वाटतं आपल्या पक्षामधील, बघा प्रत्येक पक्षामध्ये जो कार्यकर्ता काम करत असतो ग्राउंड लेवलला त्याला नेहमी एक एम असतं, एक लक्ष असतं की पक्षाच्या सर्वोच्च पदावरती कधीतरी मला जाऊन ती संधी मिळेल। जर आपण ती संधी ब्लॉक केली तर त्या खालच्या कार्यकर्त्याची अपेक्षा जी असते ती अपेक्षा भंग होतो। तो कधी स्वप्न बघू शकत नाही, मेहनत तेवढी करू शकत नाही की मला सर्वोच्च पदावरती पोचायचं। तर आमच्या पार्टीमध्ये कुठलंच सर्वोच्च पद जे आहे हे कोणासाठी एंटायटल्ड नाही आहे, एंटायटलमेंटची आमच्याकडे पार्श्वभूमी नाही आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अगोदरच्या मध्ये होती, अगोदर लोकांनी जे आहे पहिल्यांदा आमदार 2 आमदारांना घरी बसून आमदार पण केलं, लगेच मंत्रिमंडळामध्ये पण घेतलं। तर अशी पार्श्वभूमी महाराष्ट्राने पाहिलेली आहे ज्या पक्षांमध्ये होती, म्हणून आमचा पक्ष जो आहे वेगळा आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा विचार करणारा हा पक्ष आहे। म्हणून एक कार्यकर्ता म्हणून जे आहे काम करायला मला आवडेल, पक्षाची बांधणी करण्यासाठी, पक्ष मजबूत कसा होईल त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत जी आहे करण्याची तयारी। जी आज CMO कडून ट्वीट आहे की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही राजा बनेगा। हे माझंच वाक्य होतं सुरुवातीला, मी जेव्हा कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये म्हणालो होतो की कोणी समजू नये की बाबा मी त्यांचा मुलगा आहे म्हणून कुठेतरी सर्वोच्च पद जे आहे ते ब्लॉक्ड असेल। जो मेहनत करेल त्याला ते सर्वोच्च पदावरती जाता येईल, आणि आज त्याचं उदाहरण जे आहे हे आपल्याला समोर दिसतं आहे। आणि मला वाटतं हेच फरक आहे आमच्या पक्षामध्ये, जे बाळासाहेबांचे विचार जे आम्ही घेऊन चाललो आहे, हे बाळासाहेबांनी पण नेहमी हेच राजकारण केलं की कार्यकर्त्याला मोठं केलं। पण काही लोकांनी जे आहे बाळासाहेबांनंतर जे आहे हे ते सगळ्या गोष्टी, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार जे आहे हे फेकून दिले, विकून दिले। पण शिंदेसाहेब जे आहे बाळासाहेबांचे विचार जे आहे पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे। त्यांना कधीच पुत्रमोहामध्ये शिंदेसाहेब कधी पडले नाही। मी जरी 3 टर्म खासदार आहे, आज पहिला टर्म खासदार नाही आहे, मी 3 टर्म जे आहे निवडून मी आलो आहे। त्यांना वाटलं असतं तर मला केलं असतं त्यांनी, पण त्यांना पाहिजे की कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे, कार्यकर्ता मजबूत झाला तर पक्ष मजबूत होईल। श्रीकांतजी, आतापर्यंत महाराष्ट्रातून 6 खासदारांना फोन केले आहेत, त्यापैकी 4 खासदार हे भाजपचे आहेत। असं वाटतं की शिवसेनेला आणखी एखादं मंत्रिपद मिळावं, जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते फायद्याचं ठरू शकतं। बघा, आम्ही कुठेच आज बार्गेनिंग करून, तडजोड करून किंवा आम्हाला एवढेच अपेक्षित मंत्रिपदं आहेत हे करून जे आहे ते NDAमध्ये नाही सहभागी झालो आहे। NDAची अलायन्स जी आहे ही प्रीपोल अलायन्स होती, त्याच्यानंतर मोदीजींना पूर्णपणे बिनशर्त जो आहे हा पाठिंबा देण्याचं काम केलं। इथे कुठलीच अपेक्षा न ठेवता समोर की बाबा एवढी मंत्रिमंडळ मिळाले पाहिजे, एवढं हे पद मिळालं पाहिजे, हे पोर्टफोलिओ मिळालं पाहिजे, हे काहीच नाही आहे। आज जे पक्ष NDAमध्ये सामील झालेले आहेत, TDP असेल, JDU असेल, शिवसेना असेल, LJP असेल, हे सगळ्यांनी जे आहे मोदी साहेबांवरती जे आहे सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण सरकार इथे जे आहे तिसऱ्यांदा, हे ऐतिहासिक क्षण आहे, या ऐतिहासिक क्षणाचे सगळे साक्षीदार होतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील होतो आहे। या NDAच्या सरकारमध्ये ही छोटी गोष्ट नाही आहे की तिसऱ्यांदा जे आहे हे माननीय मोदीजी जे आहेत प्रधानमंत्री पदाचं शपथ घेत आहेत, आणि त्या सरकारमध्ये जे आहे आम्ही सगळे लोक आहोत, आमचं योगदान त्या सरकारमध्ये असणार आहे। देशासाठी चांगलं काम करण्याची संधी जी आहे ती आमच्या सगळ्यांना मिळणार आहे। गेल्या वेळेस बघितलं तर शिवसेनेचे 18 खासदार आले तरी एकच मंत्रिपद मिळालं होतं, तेही परंपरेनुसार अवजड उद्योग मंत्रिपद। यावेळेस काही वेगळी अपेक्षा आहे? मला वाटतं हे वरिष्ठ लोकांची चर्चा
ते करतील, माननीय मुख्यमंत्री असतील, मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, ते चर्चा करतील आणि त्याच्यावरती जे आहे ते येणाऱ्या 2 दिवसामध्ये जे आहे हे आपल्याला कळेल की कुठला पोर्टफोलिओ जो आहे तो शिवसेनेला मिळतोय. इंडिया आघाडीतले नेते वारंवार असं म्हणतात, विशेषतः महाराष्ट्रातून असं म्हणतात की हे जे सरकार बनतं आहे ते फार काळ टिकणार नाही, कारण नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्या ज्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत ते लपून राहिलेल्या नाहीत. मुंगेरी लाल के हसीन सपने, हे स्वप्न जे आहे हे ते 2 वर्षापासून जेव्हा सरकार बनलं ना महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून सांगतायत की पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. सरकार भक्कम आहे, अजून मजबूत होतं आहे आणि चांगलं काम करतं आहे. तर मला वाटतं त्यांनी स्वप्न पाहत राहावं. आज जे आहे हे तुमच्यासारखं जे आहे की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, तुमची जी अलायन्स झाली ती सत्तेसाठी झाली. लोकांना खोटं बोलून तुम्ही मतदान घेतलं, लोकांना तुम्ही संविधान बचाव, संविधान खतरे में, ह्या सगळ्या गोष्टी सांगून जे आहे तो लोकांची दिशाभूल केली तुम्ही. म्हणून तुम्हाला जे आहे ते एक गट्टा मतदान जे आहे विशिष्ट वर्गाने जे आहे ते केलेलं आहे. तुम्ही काय तुमच्या कर्तृत्वावरती जे आहे ते तिथे निवडून आले नाही तुमचे खासदार. आज मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये ते 3 खासदार निवडून आले उवाटाचे. ते कुठल्या मोहल्ल्याच्या मतदानातून निवडून आले? त्यांना मराठी माणसांनी मतदान नाही केलं. मराठी माणसांनी जे आहे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला मतदान केलं. 19% जो वोट शेअर होता त्याच्यातून 14%पेक्षा जास्त वोट शेअर जो आहे लोकांनी जे आहे आम्हाला पसंती दिली. आणि ह्यांना जी पसंती दिली ती कुठल्या मोहल्ल्यामधून जे आहे तर त्यांना टेम्पररी वोट बँक आहे, हे परमनंट अरेंजमेंट नाही. लोकांना तुम्ही एकदा फसवू शकता, सारखं सारखं तुम्ही फसवू शकत नाही. येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे घवघवीत यश जे आहे ते महायुतीला मिळेल, एवढं मी तुम्हाला सांगू. एक शेवटचा प्रश्न की बघितलं तर नंबर गेममध्ये महायुतीचे खासदार हे महाविकास आघाडीपेक्षा कमी आहेत. जर विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर महाविकास आघाडी इंटॅक्ट राहील असे प्रयत्न आहेत. तर आव्हान वाटतं आहे? बघा, हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत. आम्ही सत्तेसाठी एकत्र नाही आलो, आम्ही एका विचाराने एकत्र आलेलो आहोत. आणि आमचं प्रदर्शनावरती आमचा फोकस असेल. ज्या चुका झाल्या आता त्याला कसं दुरुस्त करता येईल आणि चांगल्या प्रकारे कसं पक्ष बांधणी असेल, येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगलं यश असेल, याच्यासाठी जे आहे महायुतीचे सगळे लीडर्स जे आहेत, नेते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.